नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज जाधव. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच कोकणचा पोऱ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता मी आलो आज गावी येण्याचं प्रमुख कारण आहे म्हणजे मागणीची स्पर्धा पण आहे आणि माझं शिक्षणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्यासाठी पण आलो. बघू शकता रात्री बसलो होतो दुपारी एक्सप्रेसला, खूप गर्दी होती आणि आता उतरलं संगमेश्वरला. लेट आहे, बघू शकता. अनिकेत आला घ्यायला, आज जरा लांबच थांबला, त्याच्या तिकडे पुढे येतो. अनिकेत मॅनफॉर्म धामापूर. आता आम्ही म्हणजे राहुलवाडीत पोचतोय. अनिकेत मला घ्यायला आला होता, दरवेळीप्रमाणे येतो तसा. फक्त फक्त फोन करायला लागतो की बा येतोय म्हणून, की आपल्याला अनिकेत येतोच. आता आम्ही आलो. आज अनिकेत पण आहे शर्यतीला, आम्ही पण जाणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे शर्यतीला. अतुला आर्यनला घेतलं, फिरावरती गेलो होतो, त्याला घेतलं आणि आता चाललो भायजवाडीत. कारण आज बैल भायजवाडीतूनच घ्यायचे आहेत, गाडी वगैरे भायजवाडीतच येणार आहे. आणि काही आपला जॅकी आहे, तुम्ही बघू शकता तयारी. आणि अथर्व आहे, आर्यन आहे. तर चाललो आहे. त्याच्यासमोर आई वाघजाई देवीचं मंदिर आहे. आणि इकडे तिकडे बघायला गेलं तर ते मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असाल, आमची नदी आहे, जिला आम्ही पाटियेवर त्याचं बोललं त्या ठिकाणाला बाजारच्या वाटेवर. आर्यनला माहिती आहे, आर्यन बोलते स्वॅग माणूस. आता चाललो वरती जयसूर्याच्या घरी, तिकडेच बैल बांधलेले आहेत कालपासून. म्हणजे मेन म्हणजे मूलतः बैल इथेच असतात आमचे, बंटी आणि नाग्या. आज तिथे ना गाडी वगैरे अजून काय आलेली नाही आहे. आणि शहरात म्हटल्यावर तर सगळे तयारी होतातच, तयारी चालू आहे घरी. मी आले मुंबईतून सकाळीच, बघू आता घरी जाऊन. बघू शकता वाडा आहे, म्हणजे इकडे इथे बंटी आहे, तर तिकडं नाग्या बांधलेत. सगळी तयारी, आरती वगैरे झाले वाटतं आम्ही यायच्या आधी. आता बघू, गाडी आली की निघूच. सुकलेत काय ह्या घ्यायच्या बंड्या ह्या घेऊ ना. बघू शकता चाललोय गाडीसाठी. बंट्या आहे, बंडी आहे, अथर्व आहे, मकरंद आहे, अथर्व आहे, आर्यन आहे, सगळेजण चाललोय. माझ्याकडे नागर आहे. चाललं आता या शहरात बस एकच विषय. टी आहे, एवढा चरतोय, गाडीची वाट बघतोय. इकडं नागे आहे, चरतोय. आर्यन, मकरंद, अथर्व सगळे तयारी चालू. ऊन असल्या कारणाने बैल इथेच उभे केले सावलीत. गाडीचा काय अजून पत्ता लागलेलाच नाही. गाडीवाला बोलते येतोय जातोय येतोय, असं त्याचं चालू आहे. मॅनफॉर्म धामापूर कुणाल. 2 3 4 5 आता गाडी आलेली आहे, बैल भरतोच. गाडी आलेली आहे, आता गाडीत बैल भरतील. गाडीचे ड्रायव्हर आहेत आमचे गुटेकर.
ड्रायव्हर. मग आता येऊन चालले नाग्याला. घ्या. नाग्या कसं नाग्याला सवय आहे पहिल्यांदा चढायची, बघू शकता. नाग्या नाग्या चल हे घ्या. बंटीला घेऊन जातो आता. बंटी म्हणजे हे तांबा बांधू दे त्याला. बैलगाड्या शहरात म्हटल्यावर आपली बस हाय कडक, छोटी आहे पण कडक आहे. गाडीत बैल वगैरे भरून तयार आहे आम्ही. आता चाललो आहे. खाली दिलीप आहे, मकरंद आहे, मंड्या आहे आणि इकडं आहे आर्या, अथर्व, करण. बैल वगैरे आहेत भरून. आता चाललो आम्ही शर्यतीच्या तिकडे. बघू शकता जवळ आंबोच्या आधी आता सरंदेश फाट्यावरती आहे. चाललो आता जवळच आलो आहे. आतमध्ये बैल आहेत, इकडं बंटी आहे आणि इकडं नागे आहे. आलो शर्यतीला. रस्ता वगैरे बघा ते सगळे आहेत बरं. आमचा जोडीला नंबर लागला आहे 96 गावठी गट. ही शेवटची जोडी पडणार आहे, बंटी आणि नागाची जोडी. इकडे बांधलेत आम्ही त्यांना, बघू शकता. बंटी आहे, नागे आहे. पुढे नाश्ता चालू आहे. एकदा काय गडबड आहे म्हटल्यावरती सगळे जल्लोष तर होणारच. बघू शकता आली जोडी, पहिली जोडी येते पळायला. आता इथं तुला बोलत नाही काय बोलत. मित्रांनो आता सकाळचे 6:30 झाले. आता आम्ही चाललो बोद्धवाडीत. बोद्धवाडीत जाण्याचं कारण असं आहे की आम्ही काल रात्री एक बैल बघितला होता, त्यालाच घ्यायला चाललो आहे. म्हणजे आणण्यासाठी. त्याचा फेरा टाकून बघतो कसं काय वगैरे. इकडे पेंजाकी, अनिकेत आणि हा आर्यन. हा हे विचित्र जनावर आहे आमच्यातलं. तर बघू पुढं बोद्धवाडीतला बंट्या म्हणजेच प्रतीकला घ्यायचा आहे. तो बोलला सांगतो सकाळी की बाबा उठवा मग मी येतो. या आर्यनला उठवायला जाता अर्धा तास गेला आहे. आता ह्याला किती वेळ जातो तो बघूया. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही शिवाबरोबर फेरा देत होतो पंटीला. शिवा बैल म्हणजे नवीनच आणला राजेश घमरे यांच्याकडून. नवीन म्हणजे अजून काही खरेदी झाली नाही, फक्त फेऱ्यासाठी आणला होता. फेऱ्या करून आता त्याला नेतो. बैल पसंतीचा आहे, व्यवस्थित आहे. आतून जातोय, बाहेरून जातोय, दोन्ही बाजून जातोय. आता वरती चाललोय. माझा नाही घासलाय. गाडी लहान मुलापासून प्रत्येकाला आवडत असतेच की गणपतीच्या आधी गणपती बघायला जाणं. अनेक वेळा तसं आम्ही आलो आता गणपती बघायला मागजनला. अथर्व, आर्यन आहे मोठा आणि मी आहे मागजनला.